व्हॉट इज दिस मामा? आतमध्ये आम्ही गाठून मेलो सगळं. सॉरी सॉरी हर्षवर्धन, त्याचं काय तिच्याकडनं चुकून झालं हो. चुकून चुकून कसं काय होऊ शकतं बरं? हा, आणि तुम्ही अजून कसं काय बंब वापरता? तुमच्या त्या बंबामुळे आमच्या आतमध्ये बॉम्ब झाली सगळी. अहो तसं नाही, आमच्या आबा आज्यापासून बंब वापरतो आम्ही. म्हणजे काय किती झावळ्या बिवळ्या काटूक बिटूक जळून जातं ना त्याच्यामध्ये सगळं. मामा, अहो तुम्ही आमचे सासरे आहात आता. जरा तरी स्टँडर्ड लाईफ जगा की. हा, अजून सुद्धा बंब वापरताय म्हणजे काय? हा, काय नाही, आजच्याच गिझर बसून घ्या, म्हणजे जागच्या जागेवर गरम पाणी मिळेल. वय वय, घरात गिझर तर पाहिजे. हा, मला बी असंच वाटत होतं. नाहीतर काय, हा, बाहेरनं असं घरामध्ये पाणी घेऊन यायचं बरं दिसतं का ते? चार माणसं काय म्हणतील आपल्याला? वय की वय हो, आपण आजच गिझर बसवून घेऊ. होय की आजच बसवू गिझर. मी माझ्या कामातनं सवड मिळाली की नाही की बोईंजला जाऊन बघतो गिझर. हर्षवर्धन तुम्ही आवरून घ्या, मी बघतो गिझरचं. लवकर काय ते मला गरम पाठवा आधी. स्वतःच तुम्ही तुला नंबर करू. पुष्पे, गिझर आणायचं वय? आजच्या आज आणायचं वय? वय लागलीच बसवायचा. अगं तुला काय अक्कल आहे का? त्यांनी बोललं म्हणून तू लगेच रिवडतीस वय? कुठं आणणार आहेस गिझर? आणि आजच्याच गिझर आणायचं म्हणजे 4-5 हजाराला फटका बसणार मला. अहो, माझा जावई एवढा लाख मोलाचा आणि तुम्हाला 4,000ची पडली वे. मामी म्हणतात ते बरोबरच आहे की. हा, होऊन होऊन काय होईल? लईत लई 1,000-1,500 रुपयाचा महिन्याला लाईटचं बिल येईल. एवढं तर आपण भरूच शकतोय की. काय एवढं बिल? आता गिझर बसवायचं म्हणल्यावर एवढं बिल तर येणारच की मामी. हा ग, लाईट बिल वाचवायसाठी आम्ही माटाला बोललं फडकं लावून आतापर्यंत पाणी पित आलोय. आता ह्यांच्या माग लागून लागून तो 2 वर्षापूर्वी फ्रीज आणला. आणि तू सांग बाई, गिझरचं बिल राहू दे तिकडं. ते गिझर फिजर मरू दे तिकडं. नाकापेक्षा मोती जड कोणी सांगितलंय? पण शितले, हे सगळं तुझ्यामुळे घडलंय बघ. तू जर भैयांना गरम पाणी नेऊन दिलं असतं तर एवढं घडलं असतं का? त्यांनी गिझरचं नाव बी काढलं नसतं. पण मामी, आता काय करायचं? भैयांना तर गिझर पाहिजे. तू ग बस, ती माझं मी बघती काय करायचं ती. तू आधी चहाचं बघ जा. भैयांना भेटायला माणसं येणार आहेत ना. काय बाई, नसती झंझट झाली माझ्या डोसक्याला. आता ह्यो गिझर घ्यायचा, आता कुठनं आणायचं पैसे? मामी, अहो चहाचा आणतो का नाही? होय बाय. अगं बघत काय उभी राहिलीस? जा की आधी त्यांना काहीतरी नेऊन दे जा. माझ्याकडून काम करून घेत होता ना, आता तुलाच कामाला लावते का नाही बघच. बया 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 बया, मला तर असं वाटतंय माझं आयुष्य ह्यातच जाणार आहे. अगं शितले, बाहेर माणसं येतील आता, चहा कर की. मामी मामी काय मामी, त्या चांदलीला जर हाल्या म्हणलं का नाही तर ती सुद्धा हलती, पण तू काय जागची हालत नाहीस बघ. अहो मामी, चहा कराय साखर कुठे? ही बघा, हाय साखर.
साखर संपली? मग अगं पण अशी कशी संपली? 2च तर दिवस झालते आणून. व्हाय आणली होती, पण तुम्ही बघताय की बाहेर ती माणसांची रीग लागली आणि प्रत्येकाला चहा पाहिजेलच आहे. बर, आपण त्या सुरजाला सांगितलं होतं 10 किलो साखर आणून द्यायला, तिने दिली, पण पूर्ण कुठं दिली आहे? म्हणजे मामी तो काटा मारतोय. आता आपल्याला फुकटात द्यावं लागतंय म्हणून वजनात मारतोय तो. आम्हाला तर कंडी तो आहेच, पण फेडरेशन अध्यक्ष भैयासाहेब देशमुखांच्या सासूबाई असून तुम्हाला बी. आता आता ते सुरजा मेला. थांब, आता त्याला फोनच लावते बघ. हॅलो. सुरजा, तुझा डबरा बसवला तुझा मुडद्या. तुला काय सांगितलं होतं ना? 10 किलो साखर आणून दे म्हणून सांगितलं होतं का नाही? अहो पण मग आम्ही माझ्या स्वतःच्या हाताने 10 किलो साखर भरली होती. असं काय म्हणता? वय तुझ्या हाताने भरली होतीस वय? गबस चोराच्या उलट्या बोंबा. आता हे बघ, पुढच्या टायमाला 15 किलो साखर द्यायची. किती द्यायची? 15 किलो. आणि त्या 15 किलो साखरेचा हिशेब लावायचा नाही, त्याचं पैसे कट करायचं नाही, कळलं? अहो पण मग आम्ही कसं काय? छान. पण आता काय करायचं? आता मामी, मी काय म्हणते, आपण गुळाचा चहा करायचा का? पण ती गुळाचा चहा जरा कसा तरीच लागतो. हा मामी, आपण त्यांना असं काहीतरी सांगू की गुळाचा चहा शरीरासाठी लई भारी असतोय, डायबिटीस वाल्यांना तर गुळाचाच चहा प्यायला पाहिजे आणि येळ मारून येऊ. हा, असंच सांगू. नंतर गुळ टाकू ना? हा, नंतरच टाक. मामी, मी काय म्हणते, तुम्ही थांबा इथं, मी आलेच जरा जाऊन. आता तू कुठे चाललीस? हाय का आता सुरजाकडनं साखर नको वेळा नाही. हा, आण आण. तू साखर आण आणि हे बघ 15 किलो मोजून आण. तू साखर आणायला जा, मी चहा देते. नको नको नको. अहो मामी, तुम्ही नका चहा देऊ. आता भैयासाहेबांना आवडणार आहे का तुम्ही चहा दिलेला? तुम्ही भैयासाहेब देशमुखांच्या सासूबाई, वरून फेडरेशन अध्यक्ष बी आहे, त्यांना नाही आवडायचं. त्यापेक्षा एक काम करा की त्या टिंगूला बोलवा, ते बरोबर देत असतोय. हा, असंच करते, त्यालाच कामाला लावती. तो तर नुसता ऐत खाऊ कामाचा आहे बघ. बरोबर, तू जा, लवकर जा आणि साखर घेऊन ये जा. मी चहा बघते. मामी, कशाला टेन्शन घेताय, मी आहे की.